नमस्कार मैत्रिणींनो. तुम्ही दिवसभर घरासाठी झटता. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येकाची काळजी घेता. पण तरीही कधी कधी असं वाटतं का, माझ्या कामाची किंमत कोणालाच नाही. मी कितीही काम केलं तरी माझा आदर होत नाही. जर हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण कोणालाही दोष नाही देणार. आज आपण अशा 15 गोष्टी शिकणार आहोत ज्या कोणतीही भारतीय गृहिणी आपल्या आयुष्यामध्ये लागू करू शकते. आणि या टिप्समुळे फक्त कुटुंबातच नाही तर स्वतःच्या नजरेतही तुमचा आदर वाढेल. मैत्रिणींनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आदर हा मागून मिळत नाही. आदर हा आपल्याला आपल्या वागण्यामधून कमवावा लागतो. याचा अर्थ असा की स्वतःला बदलून दुसऱ्यांना खुश करणे नाही. याचा अर्थ स्वतःची किंमत स्वतःला समजणे. कारण जग तुमच्याकडे तसंच पाहतं जसं तुम्ही तुमच्या स्वतःकडे पाहता. म्हणून स्वतःला आदर द्यायला शिकायचं. स्वतःला महत्त्व द्यायचं. चला तर आता पाहूया कोणत्या आहेत त्या टिप्स. पहिली टिप म्हणजे स्वतःला कमी लेखणं हे आजपासूनच बंद करायचं. बऱ्याचशा बायका सतत म्हणत असतात की मी तर फक्त गृहिणी आहे. हे वाक्य आजपासून कायमचं बंद करायचं. मी काय घरीच असते, मी काही करत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त गृहिणी नाही. तुम्ही घर चालवता, बजेट सांभाळता, मुलांना संस्कार देता, घरातल्या वृद्ध माणसांची काळजी घेता, संकटामध्ये निर्णय घेता आणि भावनिक आधारही देता. आणि ही जबाबदारी कोणत्याही नोकरीपेक्षा कमी नाही. म्हणून आजपासून स्वतःबद्दल बोलताना अभिमानाने म्हणायचं की मी माझं घर सांभाळते. कारण शब्द बदलले की आपले विचारही बदलतात. टिप नंबर 2, स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही. काही महिला ह्या स्वतःसाठी 5 मिनिटं देखील काढत नाही. बऱ्याचदा त्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, झोप अपुरी घेतात, मन हे सतत थकल्यासारखं वाटतं. घरातच राहिल्यामुळे कसेही साधारण कपडे घातलेले असतात, केस विस्कटलेले असतात किंवा स्वतःकडे प्रॉपर लक्ष दिलेलं नसतं. आणि मग आपली अपेक्षा असते की लोक आपल्याला महत्त्व देतील. पण खरं तर जी व्यक्ती स्वतःची काळजी घेत नाही त्याची किंमत इतर लोक देखील कमी करतात. म्हणून दररोज किमान अर्धा तास तरी स्वतःसाठी ठेवा. मग त्या अर्ध्या तासामध्ये स्वतःसाठीच्या गोष्टी करा. चालणं असेल, प्रार्थना असेल, योगा करणं असेल, व्यायाम असेल किंवा शांत बसणं असेल, ही तुमची गरज आहे. टिप क्रमांक 3, प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं बंद करा. काही महिला प्रत्येकालाच खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि परिणाम काय होतो? त्यांचं काम वाढतं, थकवा वाढतो आणि आदर मात्र वाढत नाही. म्हणून मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, मर्यादा ठेवणं म्हणजे उद्धटपणा नाही. जर तुम्ही थकले असाल तर शांतपणे बसा. मी हे काम आत्ता करू शकत नाही हे नम्रपणे सांगा. किंवा मी हे काम थोड्या वेळाने करते असं सांगा. हे बोलणं काही चुकीचं नाही. कारण बऱ्याचदा घरातील इतर लोकांना आपण थकलेलो आहे हे कळलेलं असतं, हे कळत असतं, तरी देखील ते आपल्याकडून जास्त कामाची अपेक्षा करत असतात. अशा वेळी ते आपला विचार करत नाहीत. पण आपण स्वतःही आपला विचार न करणे ही गोष्ट चुकीची आहे. जर आपणच आपला विचार केला नाही तर बाकीचे का करतील? म्हणून ज्यावेळी आपण थकलेलो असतो त्यावेळी आपण स्वतःहून सांगायचं की हो, मी थकलेली आहे, मी थोड्या वेळाने ते काम पूर्ण करेल. आणि यात काही चूक नाही. टिप क्रमांक 4, निर्णय घेण्याची सवय लावा. घरातले प्रत्येक निर्णय हे दुसऱ्यांवर सोडू नका. तुमचंही मत मांडा. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, जसं की काही खरेदी करायचं असेल, मुलांच्या शाळेचं काही नियोजन असेल किंवा बजेट करायचं असेल, घराची मांडणी करायची असेल, आणि मग हळूहळू लोकांना जाणवेल की तुमचा विचार सुद्धा महत्वाचा आहे. टिप क्रमांक 5, आर्थिक माहिती मिळवा. मैत्रिणींनो, तुम्ही कमवत असाल किंवा नसाल, पण पैशाची माहिती असणं ही आवश्यक आहे. घराचा खर्च, बँक, बचत, विमा किंवा गुंतवणूक, आपल्याला या सगळ्या विषयांची माहिती असणं आवश्यक आहे. आणि जर नसेल तर या विषयांबद्दल हळूहळू माहिती घ्यायला शिकायला सुरुवात करा. ज्ञान वाढलं की आपोआपच आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो आणि आत्मविश्वासामुळे आदरही वाढतो. आता सांगितलेल्या या 5 गोष्टी तुम्हाला दिसायला खूप साध्या वाटल्या तरी याच सवयी महिलेचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलू शकतात. आता पुढे आपण पाहणार आहोत अशा 5 गोष्टी ज्याच्यामुळे कुटुंबातील लोक तुमच्याशी बोलण्याची पद्धत बदलू लागतील आणि तुमच्या मतालाही महत्त्व देऊ लागतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आतापर्यंत आपण पाहिलं की आदराची सुरुवात ही स्वतःपासून होते. आता पुढचा प्रश्न की मी स्वतःचा आदर करायला लागले
पण आता घरातील लोकांचा दृष्टिकोन कसा काय बदलायचा? त्याचं उत्तर आहे तुमच्या सवयी आणि तुमचा आत्मविश्वास. कारण लोक तुमचं ऐकतात ते फक्त तुम्ही किती काम करता म्हणून नाही, तर तुम्ही स्वतःला किती महत्त्व देता यावरही अवलंबून असतं. 6वी टीप म्हणजे प्रत्येक गोष्ट मनात साठवू नका. योग्य वेळी शांतपणे बोला. बऱ्याचशा महिला वर्षानुवर्ष गप्प राहतात. त्यांना वाटतं की मी बोलले तर घरात भांडण होईल. पण मला सांगा, जर आपण सतत गप्प राहिलो तर आपल्या मनामध्ये राग, दुःख आणि निराशा साठत जाते. लक्षात ठेवा, मोठ्यानं बोलणं म्हणजे अगदी प्रभावी संवाद करणं असं नाही. शांत, स्पष्ट आणि आदरानं बोलणं ही खरी ताकद आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कधीच माझी कदर करत नाही असं म्हणण्याऐवजी, जेव्हा माझ्या कामाकडे दुर्लक्ष होतं तेव्हा मला वाईट वाटतं. आपण याबद्दल बोलू शकतो का? हे वाक्य नातंही जपेल आणि तुमची बाजूही स्पष्ट करेल. टिप क्रमांक 7. घरापुरतीच नाही तर स्वतःची वेगळी अशी ओळख तयार करा. तुमची ओळख ही फक्त अमुकची पत्नी, तमुकची आई इतकीच राहू देऊ नका. स्वतःला प्रश्न विचारा. तुमच्याकडे एखादं कौशल्य आहे का? मग ते कोणतंही असो. स्वयंपाकात, शिवणकामात, चित्रकलेमध्ये, लेखनात, शिक्षण असेल, हस्तकला असेल किंवा ऑनलाईन काम असेल, YouTube असेल, ब्लॉग असेल, एखादा लहान व्यवसाय असेल. असं काहीतरी की जे तुम्हाला आनंद देईल आणि तुमची स्वतःची ओळखही निर्माण करेल. लक्षात ठेवा, ज्यांची स्वतःची ओळख असते त्यांच्याकडे लोक वेगळ्या नजरेने पाहतात. टिप क्रमांक 8. रोज काहीतरी नवीन शिका. आजच्या काळामध्ये शिकण्यासाठी वय लागत नाही. मोबाईलवरून मोफत कोर्स करा किंवा इंग्रजी शिका, कम्प्युटर शिका, डिजिटल पेमेंट असेल, ऑनलाईन बँकिंग असेल, AIचा यूज कसा करायचा, AI बद्दल शिका, सोशल मीडिया, कंटेंट क्रिएशन याच्याबद्दलही तुम्ही शिकू शकता. दररोज फक्त अर्धा तास जरी दिलात तरी एका वर्षानंतर तुम्ही पूर्णपणे वेगळ्या पातळीवर असाल. कारण ज्ञानामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासामुळे लोकांचा आदर मिळतो. टिप क्रमांक 9. स्वतःबद्दल नकारात्मक बोलणं बंद करा. काही महिला नेहमी म्हणतात, मला काही जमत नाही, मी सुंदर नाही किंवा माझं नशीबच खराब आहे, मी काही करू नाही शकत. लक्षात घ्या, हे शब्द तुमचं मन कमकुवत करतात, तुमचं खच्चीकरण करतात. म्हणून आजपासून स्वतःची बोलण्याची भाषा बदला. सकाळी आरशामध्ये स्वतःकडे पहा आणि म्हणा की मी सक्षम आहे, मी शिकू शकते, माझी किंमत आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवू शकते. आणि मैत्रिणींनो, ही फक्त प्रेरणादायी वाक्य नाहीत, तर ते तुमच्या मेंदूला नवीन विचारांची सवय लावण्याचा मार्ग आहे. म्हणून आरशामध्ये पाहून स्वतःबद्दल सकारात्मक वाक्य बोला. 10वी टीप म्हणजे तुमच्या वेळेची किंमत ओळखा. गृहिणींचा दिवस हा कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे अनेकांना दिसतच नाही, किंवा दिसूनही त्याच्याकडे ते कानाडोळा करतात. कारण ती स्वतःच तिच्या वेळेची किंमत करत नाही. मैत्रिणींनो, दिवसभर फक्त दुसऱ्यांसाठी धावत राहू नका. तुमच्या दिवसाचं नियोजन करा. तुमच्या कामांची यादी करा. प्राधान्यक्रम ठरवा की कोणती कामं महत्वाची आहेत, कोणती अर्जंट आहेत, इम्पॉर्टंट आहेत आणि ती आधी करा. आणि दिवसातला किमान 1 तास तुमच्या आरोग्यासाठी, शिकण्यासाठी किंवा वाचनासाठी किंवा तुमच्या स्वप्नांसाठी राखून ठेवा. लक्षात ठेवा, ज्या स्त्रीला तिच्या वेळेची किंमत माहिती असते, हळूहळू तिच्या वेळेची किंमत इतरांनाही समजू लागते. मैत्रिणींनो, आता आपण 5 महत्वाच्या सवयी पाहिल्या. योग्य संवाद साधा, स्वतःची वेगळी ओळख तयार करा, दररोज काहीतरी नवीन शिका, स्वतःशी सकारात्मक बोला आणि तुमच्या वेळेची किंमत ओळखा. आणि या सवयी एका दिवसात चमत्कार घडवणार नाही, पण त्या तुमचा विचार बदलतील, तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि हळूहळू तुमच्याशी वागण्याची लोकांची पद्धतही बदलू लागेल. पण अजून 5 महत्वाच्या गोष्टी बाकी आहेत. आता व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण अशा टिप्स पाहणार आहोत, ज्याच्यामुळे फक्त कुटुंबातच नाही तर समाजात सुद्धा तुमचा सन्मान वाढेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महिला सशक्तीकरण म्हणजे काय, वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे काय, याबद्दल पण आपण मनापासून बोलणार आहोत. म्हणून शेवटचा भाग नक्की पहा. मैत्रिणींनो, आदर हा तुमच्याच हातात आहे. कल्पना करा, आजपासून 5 वर्षांनी तुम्ही आरशामध्ये स्वतःकडे पाहत आहात आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारत आहात की मी आयुष्यभर सगळ्यांसाठी जगले, पण स्वतःसाठी नेमकं काय केलं? जर या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही.
कारण आजचा निर्णय उद्याचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, स्त्रीची ताकद ही तिच्या त्यागात असते, पण तिचा आत्मसन्मानही तितकाच महत्वाचा असतो. आणि म्हणून त्याग करा, पण स्वतःला हरवून नाही, स्वतःचा आत्मसन्मान जपून. 11वी टीप, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करा. मैत्रिणींनो, घर सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. पण जर शक्य असेल तर एखादं कौशल्य वापरून थोडीफार कमाई करण्याचा प्रयत्न नक्की करा. मग ती रक्कम कितीही असो, ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की मीही काहीतरी करू शकते. घरातूनच सुरू होणारे अनेक पर्याय आहेत. जसं की ऑनलाईन क्लासेस आहे, टिफिन सेवा आहे म्हणजेच डबे देऊ शकता, हस्तकला आहे, शिवणकाम आहे, YouTube आहे, ब्लॉग आहे किंवा तुमच्या आवडीचं कोणतंही काम. कारण पैसा फक्त गरजा पूर्ण करत नाही, तर तो निर्णय घेण्याचा आत्मविश्वासही आपल्याला देत असतो. 12वी टीप म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी मागणं बंद करा. मैत्रिणींनो, सन्मान म्हणजे बंडखोरी नाही, पण प्रत्येक छोट्या निर्णयासाठी स्वतःवर शंका घेणं हे पण योग्य नाही. कोणतीही गोष्ट असू द्या, स्वतः विचार करा, माहिती मिळवा आणि मग योग्य निर्णय घ्या. कारण आत्मविश्वासाने घेतलेले छोटे निर्णय मोठं व्यक्तिमत्व घडवतात. टिप नंबर 13, योग्य लोकांच्या सहवासात राहा. मैत्रिणींनो, तुम्हाला सतत कमी लेखणारे, तुमच्या स्वप्नांची थट्टा करणारे, तुमच्यामध्ये भीती निर्माण करणारे, अशा लोकांचं प्रत्येक मत हे मनावर घेऊ नका आणि ते खरं मानू नका. त्याऐवजी अशा लोकांना शोधा जे तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकवतील, तुम्हाला प्रोत्साहन देतील, तुमच्या यशात आनंद मानतील. मग ते काहीही असो, एखादं पुस्तक, चांगले व्हिडिओ, नवीन कौशल्य, सकारात्मक लोक आणि हे सगळे तुमचं शांतपणे आयुष्य बदलणारे शिक्षक असतात. 14वी टीप म्हणजे मुलांसाठी जिवंत उदाहरण बना. तुमची मुलं तुम्ही काय बोलता हे कमी शिकतात, पण तुम्ही कसं जगता हे जास्त शिकतात. जो मुलगा आईचा आदर करताना मोठा होतो, तो भविष्यामध्ये प्रत्येक स्त्रीचा आदर करतो. जर मुलगी तिच्या आईला आत्मविश्वासाने जगताना पाहिल, तर ती कधीच स्वतःला कमी समजणार नाही. म्हणून स्वतःचा आदर करणं ही फक्त तुमची जबाबदारी नाही, तर पुढच्या पिढीला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. 15वी टीप म्हणजे स्वतःवर प्रेम करा, पण अहंकार नको, गर्व नको. महिला सशक्तीकरण म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे कोणाशी स्पर्धा करणं नाही किंवा पुरुषांना कमी लेखणं किंवा घर सोडणं नाही किंवा रागाने जगणं नाही. तर महिला सशक्तीकरण म्हणजे स्वतःचे विचार मांडण्याचं धैर्य असणे, सतत शिकत राहण्याची तयारी असणे, चुका मान्य करण्याची नम्रता असणे आणि स्वतःच्या कष्टांची किंमत ओळखणं आणि स्वतःचा सन्मान राखत इतरांनाही सन्मान देणं. यालाच खरं सामर्थ्य म्हणतात. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. जर तुमची मुलगी उद्या तुमच्यासारखं आयुष्य जगली, तर तिला स्वतःचा अभिमान वाटेल का? आणि जर उत्तर नाही असेल, तर बदलाची सुरुवात आजच करा. कारण तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा दिवस तो नसतो ज्या दिवशी कोणी तुमचा आदर करायला लागतो. सर्वात महत्वाचा दिवस तो असतो ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा आदर करायला सुरुवात करता. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाच्या सावलीत जगण्यासाठी जन्माला आलेल्या नाहीत, तर तुम्ही घराचा पाया आहात. तुम्ही मुलांची पहिली शिक्षिका, गुरु आहात. तुम्ही संस्कारांची शिल्पकार आहात आणि तुम्ही कुटुंबाची ताकद आहात. पण सगळ्यात आधी तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात आणि म्हणून स्वप्न पाहण्याचा अधिकार तुम्हालाही आहे, शिकण्याचा अधिकार तुम्हालाही आहे, निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हालाही आहे, आनंदी राहण्याचा अधिकार तुम्हालाही आहे आणि स्वतःचा सन्मान करून जगण्याचा अधिकारही तुम्हालाच आहे. आज या व्हिडिओमधून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की ज्या दिवशी स्त्री ही स्वतःची किंमत ओळखते, त्या दिवशी जगालाही तिची किंमत कळायला सुरुवात होते. मैत्रिणींनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल, तर तो अशा प्रत्येक महिलेपर्यंत नक्की पोहोचवा, जिला आज फक्त एका विश्वासाच्या शब्दाची गरज आहे. कदाचित तुमचा एक शेअर तिच्या आयुष्यामध्ये बदलाची सुरुवात ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ऑर्गनाइज विथ शीतल या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.